पुण्य तुम्ही घेताय आणि आज आम्हाला श्री गजानन महाराज भक्त मंडळ आणि युथ काउन्सिल नेरूळ यांनी संयुक्तपणे ठेवलेल्या कार्यक्रमात वृक्षपूजन आणि वृक्षारोपण. हल्ली बघा, झाडं तोडणं सोपं आहे. वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. रस्ते, वेगवेगळे महाप्रकल्प, घरबांधणी प्रकल्प, पूल याच्यासाठी कित्येक झाडं तोडली जातात. नियमानुसार त्याच्या 5 झाडं लावायला पाहिजे. रविशंकर, बरोबर की नाही? किती लावली जातात झाडं? महाराष्ट्र सरकारचं वन खातं, पर्यावरण खातं सांगतं की इतकी झाडं लावली, तितकी झाडं लावली. त्याच खड्ड्यात पुढच्या वर्षी नवीन झाड. मागच्या वर्षी लावलेल्या झाडाचं काय झालं? कोणी काही सांगत नाही. अत्यंत खेदाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत जुईनगर रेल्वे स्टेशन तर तुम्ही सांगितलं. जुईनगर रेल्वे स्टेशन हे नवी मुंबईत आहे की नाही असं वाटत नाही. इतकं सुंदर ते झाडाला झाड वरून टेकलेलं आहे. असं काश्मीरमध्ये फिरण्यासारखं वाटतं. इतकं सुंदर तुम्ही काम केलंय. युथ काउन्सिल नेरूळच्या अनेक कार्याचा, कामाचा आणि प्रकल्पांचा मी साक्षीदार आहे. ज्या लंडन प्रिन्सनचं नाव घेतात की त्यांनी पाणी दिलं, त्या लंडन प्रिन्सनमध्ये मी 15 वर्षे काम केलेलं आहे. मी तिथला सुपरवायझर होतो साहेब. त्यामुळे मला हे जवळून माहिती आहे. सिडको मला जवळून माहिती आहे. 80 पासून माझा नवमुंबईत वावर आहे. मी जरी कल्याणचा एकेकाळचा राहणारा असलो तरी आता नवमुंबईत झाली. यांच्या सगळ्या प्रकल्पांचा यांनी माळीणला गेले होते. माळीण जे गाव पुरामध्ये वाहून गेलं 30 जुलै 2014, तिथे सुद्धा यांनी मला नेलं. शांतीवन नेरे म्हणून एक पनवेलला संस्था आहे, कुष्ठरोगांचं काम करते. तिथे ही सगळी मंडळी जातात. लक्ष्मीपूजनच्या दिवशी जातात. लक्ष्मीपूजनला आमच्या लक्ष्म्या सोडत नाही घराबाहेर नारायणाला, की इथे एवढा मोठा सण आहे वर्षाचा आणि तुम्ही कुठे चाललात? युथ काउन्सिल वाल्यांबरोबर चाललो का? आमची लक्ष्मी लगेच सोडते. जा बापा, पुण्याचं काम करतोय, इथे घरात बसून काय कराल तुम्ही? इतकं चांगलं काम करतायत तर मग एवढे सत्कार होणारच ना. एवढी माणसं जोडली जातात. गुरुजी मला सांगतो, या टाईपच्या माणसाला फॅमिली मॅन म्हणतात. आमच्या आगरी भाषेमध्ये या प्रकारच्या माणसांना जग सोयरे म्हणतात. जग सोयरे, सगळं जग हे विश्वाची माझे घर, हे सगळं जग हे माझे सगळे सोयरे आहेत. माझे सगळे सोयरे आहेत जवळ. नाहीतरी आपण म्हणतो ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. संत तुकाराम, संत नामदेवांचं वचन आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, निरंतर विठ्ठल, निदान विठ्ठल. एवढं सगळं सांगून गेले आपले संत महात्मे. आज आपल्या पुढच्या पिढीला, आता मला थोडंसं दुःख होतंय, पुढच्या पिढीतला कदाचित वैभव सोडला तर इथे मला तरुण मंडळीतलं कुणी दिसत नाही. ही वेदना आहे माझी. तुम्ही 70च्या पुढचे लोक आहात. तुम्ही चिरतरुण आहात. तुम्ही म्हातारे नाही, तुम्ही महातारे आहात. बरोबर, सगळे पांढरे बालमित्र आहेत. सगळ्यांचे केस बहुतेकांचे पांढरे झाले. तुम्ही सगळे आमचे पांढरे बालमित्र आहात. पण दुःख असं की दुर्दैवाने तुमची आमची पुढची पिढी काय करते? त्यांना पर्यावरणाचं, प्रदूषणाचं, वृक्षतोडीचं किती गांभीर्य कळलंय. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा बाहेरची 4 माणसं शहाणी करायला मागतो, तर आपल्या घरातल्या सुद्धा एखाद्याने तो वासा जर पुढे घेतला, चालवला, तर त्याच्यासारखं दुसरं पुण्याचं काम नसेल. इथे माझी नगरसेविका मीराताई बसलेल्या आहेत. तुमच्या आमच्या प्रभाव क्षेत्रापेक्षा त्यांचं प्रभाव क्षेत्र जास्त असतं. त्यांच्यासोबत अनेक लोक असतात, संपर्क दांडगा असतो. अनेकांना ते संबोधित करत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या त्या पाहुण्या, अध्यक्षा, वक्त्या म्हणून जात असतात. तर ताई, तुम्हाला विनंती आहे, जिथे जिथे बोलता येईल झाडांबद्दल, झाडांच्या संवर्धनाबद्दल, झाडांच्या संरक्षणाबद्दल, तर जरूर बोला. आणि एवढ्या चांगल्या संस्थांचा हा जो संदेश आहे, हे काम आहे, ज्या कामाकडे दुर्दैवाने आपल्या पुढच्या पिढीचं दुर्लक्ष आहे, ते लक्ष वेधलं जाईल असं काहीतरी करा. आज इथे जर आम्ही वडापावची पार्टी ठेवली असती, फॅशन शो ठेवला असता, किंवा कुठल्या आणखी नवी मुंबईचे भाग्यविधाते वगैरे आहेत अशा नगरसेवक किंवा आमदार, खासदार, मंत्री बोलवले असते, आणि चांगला गाण्यांचा किटी पार्टी टाईप कार्यक्रम, टक टक चपला वाजवत येतात ना बायका, त्यांचा कार्यक्रम ठेवला असता, तर इथं बसायला आणि उभं राहायला गर्दी नसती झाली. इतकी गर्दी झाली असती, आपल्याला उभं नसतं राहता आलं. हे दुर्दैव आहे. तुम्ही म्हणालात की मोजकीच लोक आहेत. मोजकीच लोक आहेत, पण एक एक जण, तिथला एक एक जण 100 लोकांचं प्रतिनिधित्व करतो. तुम्ही मोजा मग किती लोक झाले. तर एवढ्या लोकांनी जर आपला हा संदेश वृक्षारोपणाचा, वृक्ष संवर्धनाचा, वृक्ष जतनाचा सर्वदूर पसरला, तर नक्कीच हे चित्र पालटलं असं बघायला मिळेल. मला इथे बोलवलं, सन्मानित केलं आणि मला संधी दिलीत बोलायची, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.